वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभं निर्विघ्नं कुरुं देवं सर्वकार्येषु सर्वदा मनोंजैव मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवान्नरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हाँ बा जय हरी दादा। आमचे नाथ महाराज नाथराव भोपाळे, नाथराव ठेबंदू अंबादास दादाराव भोपाळे आमच्या सायखडा गावला सोडून आता ते तर जिंतूरलाच राहतात। त्याचं स्वतःच घर आहे जिंतूरला। नारायणदा भोपाळे ड्रायव्हर ना। आम्ही थोडा खेळ करीत होतो व आपलं गाव अतिशय आणि आता कमी कमी व्हायलंय, तिथले घर जीर्ण व्हायलेत, पण काहीतरी ईश्वराचाच आमच्या गावाला आशीर्वाद असत नाही का दादा। आणि बघा समोर केवढं आपण म्हणलो तांड्यावर गेले, पण वास्तविक पाहता तांडा आता याला तांडा म्हणता येणार नाहीये, कारण हे बघा चांगल्या प्रकारचं त्यांनी जसं शिटीला एखादा सर्व्हिसवाला घर बांधतो असं घर बांधलंय। दादा तुमचा काय शेती व्यवस्था आहे का? कशामधून तुम्ही एवढं मोठं सुंदर घर बांधलं बरं? शेतीचा व्यवसायामुळे बर 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 शेतीचं उत्पादन हा भरपूर वाढ करतो हा हा त्याच्यामुळं बर। आणि झाल्यामुळं आता गावाकडे हनुमंतराया गावात आहेत खाली हरिपाटाला याला आमचा हे कुठे माधव आहे माधव आता तू हरिपाटाला याला येत नाही बाळ खाली गावात जिंतूर राहतो नाही का? मग दादा आता गाडी घेऊन आल्यावर मुक्कामाला काय अडचण नाही नाही का? महामंडळ आहे का नाही? बरं किती रूम आहेत मधात? एक किचन बैठक रूम आहे, एक किचन रूम आहे, बर बर माग माळाचा हॉल आहे। छान आहे। आणि पाहुण्या को भाऊज आहेत का? बर 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 चांगलं आहे। बर येतो मग, मला थोडा वेळ झाला। कीर्तन पण होतं, कोणाचं कीर्तन होतं रामभाऊ? बर 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 फार छान कीर्तन झालं आणि मला थोडा याला उशीर झाला, पण असो आपले एक गावचा नागरिक आहे आणि एवढं मोठं वास्तू बांधली या ठिकाणी बघा आपण बघू शकता, फार छान। आणि अगदी बस स्टँडच्या जवळच असल्यामुळं बाहेरगावून आलेले बर्डा पिंपरी रायगाव गंधारी कोणी जरी आले तर तांब्याभर पाणी मिळेल दादा नाही का? आणि काही अडचण येणार नाही। असो रामकृष्ण हरी। तुम्हाला मधातला भाग दाखवतो। जय हरी। हे बघा मध्ये अशा रूम आहेत, काही गावकरी जेवत आहेत। जय हरी दादा झाले जेवण? चांगलं पुरी भाजीचं जेवण आहे बघा। ही इकडल्या भागाची रूम आहे आणि हा हे किचन रूम आहे, पाठीमागचं किचन रूम आहे। अतिशय हे देवघर आहे बघा, कारण हा मुळातच वारकरी घराणा असल्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा देवघर बनवलं नाही का? किचन रूम देवघर। इकडं पण किचन रूम आहे का? हा इकडं सोयाबीन टाकेलंय। आणि हे बघा ह्या पाठीमागचा भाग आहे, फार छान। एकूण ढोरावासरासाठी खाली जागा आहे आणि पाठीमाग बाथरूम आहे, फार छान। आता लाईट गेलेली असल्यामुळे आणि पूजा मागच्या घरात मांडलेली होती, आपण पूजा पण दाखवली। रामकृष्ण हरी। जय श्रीराम।